नमस्कार, मी कल्पना अर्शनपल्ली स्वरांजली चॅनलमधून. अशोक बिटला जे भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सर आपलं तर अगोदर अभिनंदन आणि आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद. आपला पूर्ण परिचय आणि आपण या प्रमुख पदापर्यंत कसे पोहोचलात? नमस्कार मॅडम. प्रथमतः स्वरांजली चॅनल यांना सगळ्या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला इथं बोलून सत्कार करण्यात आला. मी गेल्या 15-20 वर्षापासून गेल्या 15 ते 20 वर्षापासून धन्वंतरी शिक्षण व बौद्धिक संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना मी भारतीय जनता पार्टीमध्ये पुढलं गेलो आणि अनेक कार्यक्रमामध्ये मी जात असताना मला रोहिणीताई तडवलकर व आमचे सहकारी मिळून हा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचं मला प्रमुख पद दिलं. त्याबद्दल प्रथमतः त्यांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो. ठीक आहे सर. आणि अनेक सामाजिक उपक्रम करत असताना सुद्धा मला या योजनेबद्दल पूर्ण माहिती असताना अनेक शिबिरं घेण्याचा मी संकल्प केला आहे आणि करत राहणार आहे. ठीक आहे. मग आता मुद्रा लोन म्हणजे काय? कारण खूप जणांना मी ज्यांना म्हणून विचारलं की मुद्रा लोन तुम्हाला माहिती आहे का? तर शिकलेल्यांना पण काही जणांना माहित नाही की मुद्रा लोन आणि मुद्रा लोन कशासाठी घेतात, काय असतं, त्याची सुरुवात कशा प्रकारे कुठून झाली आणि मुद्रा लोनचे प्रकार. प्रथमतः 8 एप्रिल 2015 प्रधानमंत्री मुद्रा योजना राबवण्यात आलं, सुरुवात करण्यात आलं. अनेक केंद्र शासनाचा हा योजना आहे. स्वयंरोजगार, लघु उद्योग, सूक्ष्म लघु उद्योग, मोठे उद्योग किमान 20 लाखापर्यंत योजनेचं तरतूद आहे लाभार्थींना मिळवून देण्यासाठी. लहान लहान उद्योगांना आपण कसं त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करता येईल, त्यांना अडीअडचणीतून आपण त्यांना स्वतःच्या पायावर आपण कसं उभं करता येईल, हा महत्त्वाची योजना अत्यंत प्रभावी अशी आहे. त्या माध्यमातून त्यांना समजून घेण्यासाठी, प्रत्येकांना बोलण्यासाठी मला खूप अडचणीचा येतो. त्यामुळे मी काय केलं, मी शिबिरं भरवण्याचा मी संकल्प केला आणि 7 नोव्हेंबरला परवाच मी 60 ते 70 लोकांचं शिबिर मी भरवण्यात आलं. त्या दिवशी रोहिणीताई तडवलकर शहराध्यक्ष यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून आपण त्यांचं मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं आणि त्यामध्ये आपण शाखा प्रमुख IDBIचे रवींद्र वैद्य हे सुद्धा आले. त्यांनी मार्गदर्शन दिलं, अनेकांची सूचनांचं निरसन केलं. यापुढे सुद्धा आपण शिबिरं घेण्याचं प्राधान्य आपण देऊ. अनेक योजना राबवत असताना हा एक प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. तर मुद्रा लोनला कुठले कुठले कागदपत्र लागतात? मुद्रा योजनेमध्ये प्रथमतः ज्यांना काहीच उद्योग नाही आहे, काहीच सुरुवातच करायचं आहे, एखादा छोटा उद्योग महिलांसाठी असेल, त्यांना कुठलंही तारण वगैरे न लागता आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा एखादा आपलं फोटो, त्यांचं उद्यम सर्टिफिकेट, एखादं शॉप ॲट लायसन, त्यांना पायावर उभं राहण्यासाठी, लहान रोजगार उभं राहण्यासाठी, स्वयंरोजगार व आत्मनिर्भर होण्यासाठी हा एक प्रभावी माध्यम आहे. आणि छोटंसं थोडं कागदपत्र देऊन सुद्धा त्यांना आपण कर्ज उपलब्ध करू शकतो. आता ह्याला कुठली कागदपत्र लागतात? तेच ना, युटिलिटी सर्टिफिकेट, त्यांचं बॅलन्स शीट, ITR रिपोर्ट आणि त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्र. ठीक आहे सर. तर तारण तर लागत नाही म्हणता आणि त्याचं व्याजदर काय असेल? त्यांचं व्याजदर कसं, सुरुवातीला त्यांचं 9.5% ते 13% पर्यंत आहे. ते 3 प्रकार आहेत. योजनेचे 3 प्रकार. पहिला शिशु, किशोर आणि तरुण. शिशुमध्ये 50,000 ते 3 लाख आणि 5 लाख ते 10 लाख, 10 लाख ते 20 लाख. सुरुवातीला प्रधानमंत्री मुद्रा योजना 10 लाखापर्यंत होती. आता 10 ते 20 लाखापर्यंत त्यांनी मर्यादा वाढवली आणि ह्या योजनेचा खूप लोकांनी लाभ सध्या घेत आहेत. जास्तीत जास्त महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग होऊन लाभ घेतात. आता तुम्ही तर म्हणता त्याला म्हणजे अगोदरचं केलेलं आहे ते लागतंय. आता नवीन उद्योगासाठी काय, म्हणजे नवीन जे व्यवसाय चालू करू शकतात किंवा काही कौशल्य आहे, कला आहे, त्याच्यापासून त्यांना व्यवसाय करायचा आहे. आता तारण तर नाही देत म्हटल्यानंतर ती गोष्ट ठीक आहे, पण तुम्ही सिबिल स्कोअर मागता किंवा त्यांचा IT रिटर्न भरलेलं ते मागता. आता नवीन उद्योगाला ते नसणार आहे, मग त्यांच्यासाठी काय? सिबिल स्कोअर याच्यासाठी मागतात, त्यांचं रेकॉर्ड कसं आहे, त्यांचं टर्नओव्हर कसं आहे, त्यांचं म्हणजे
छानपैकी त्यांचा रेकॉर्ड असेल तर त्यांना लोन मिळू शकतं, कर्ज योजना. आणि अनेक कागदपत्र जोडताना सुद्धा त्यांची तपासणी व्हेरिफिकेशन होऊन त्यांना आपण त्या माध्यमातून कर्ज तेच उपलब्ध ना, करतो. मला म्हणायचंय ज्यांना नवीनच उद्योग चालू करायचा आणि त्यांच्याकडे काहीच नसणार आहे. तेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड कंपल्सरी असतो. छोटं का होईना उद्योगात 50,000 पासून ते 1 लाख 3 लाखापर्यंत अशा लोकांना ते विनातारण त्यांनी कर्ज देऊ शकतात. तर योजना तर तुम्ही चांगली सांगितलीत आणि प्रत्येक ठिकाणी तुमचं मानस पण आहे घ्यायचं. आता ह्याचं कुठल्या कुठल्या बँकेमध्ये होऊ शकेल? हो, SBI बँक, नॅशनलाइज बँकेत सगळं नॅशनलाइज बँकेत सगळ्या मुद्रा योजनेचं nationalized आहे. SBI बँक आहे, कॅनरा बँक आहे, आपलं बँक ऑफ इंडिया आहे, IDBI बँक आहे. अनेक शाखा प्रमुखांची आपण भेट घेऊन संपर्क साधला आणि प्रतिसाद व्यवस्थित त्यांनी दिलेला आहे. यापुढे सुद्धा अनेक शिबिरं घेऊन आपण त्या माध्यमातून त्यांना सूचना देऊ आणि तिथं नोंदी तयार करू आणि 3-4 लोकांना आपण बसून त्या माध्यमातून आपण त्याचा संकल्प पूर्ण करता येईल. ठीक आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मुद्रा लोन नवीन व्यवसाय असू दे, जुना व्यवसाय असू दे, त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि विनातारण देत असल्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचवून जे गरजू आहेत, व्यवसाय करू शकतात किंवा बिना शिक्षणाची तर अट नाही. तर विना शिक्षण त्यांच्या कौशल्यावर त्या आधारित मुद्रा लोन घेऊन ते त्यांचं भवितव्य म्हणजे त्यांचं अर्निंगचा सोर्स एक चांगल्या प्रकारे उभा करू शकतात आणि त्यांच्याद्वारे काही जणांना अजून रोजगार पण मिळू शकेल. धन्यवाद सर, आपण स्वरांजलीमध्ये आल्याबद्दल. थँक्यू.